संकल्पाच्या वेळी गोंधळ घालणाऱ्या आमदारांना निलंबित केल्यानंतर आता सरकारच्या विरोधात शिवसेना देखील आक्रमक झाली आहे। निलंबित आमदारांवरील कारवाई तातडीने मागे घ्यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। निलंबनाची कारवाई केल्यानंतर शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, सुनील प्रभू, विजय आवटे, अनिल कदम यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि ही मागणी केली। आमदार अनिल कदम आपल्या सोबत आहेत। काय मागणी केलीत आपण मुख्यमंत्र्यांकडे? महाराष्ट्र विधानमंडळामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरनं जे काही गदारोळ आपण पाहतोय, विधिमंडळाची सगळेच पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या भूमिकेमध्ये आग्रही होती। अर्थसंकल्प मांडावा, तो निमूटपणानं ऐकावा, संसदीय प्रणालीला कुठे बाधा येऊ नये अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतली। परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या परीनं त्यांच्या अर्थसंकल्प मांडत असताना त्यांनी जी काही त्या ठिकाणी घोषणा दिली, आंदोलनाचं स्वरूप त्याला होतं आणि त्याला संबोधून कुठेतरी आज 19 आमदारांचं निलंबन केलंय। हे निलंबन पूर्णपणानं चुकीचं आहे। शिवसेना या निलंबनाचं या ठिकाणी विरोध करते। अशा पद्धतीचं ज्या लोकशाहीमध्ये लोक विधिमंडळामध्ये लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवडून पाठवतात, त्याचा हेतू आणि उद्दिष्ट एवढा असतो की या सभागृहामध्ये येऊन लोकभावना व्यक्त करणं, लोकांच्या अडीअडचणीला त्या ठिकाणी मांडणं आणि ते मांडण्यापासून त्याचाच एक भाग शेतकरीच्या कर्जमुक्तीला पकडून आहे आणि त्याला कुठेतरी अशा पद्धतीची बाधा देऊन हा सगळा प्रकार आहे। त्यामुळे शिवसेना या विषयाला, पक्षप्रमुखांचा आणि आमचा शिवसेनेचा या विषयाला विरोध आहे।